नमस्कार प्रेक्षको, आज आपल्या समेत आहेत सामाजिक कार्यकर्ते शांताराम बोराडे. तुमची ओळख करून द्या आणि तुमची काय मागणी आज हे जनतेला कळू द्या. नक्कीच सर. मी शांताराम बोराडे, शिवजन्मभूमीतील पिंपरी पेंडा या गावचा मूळ रहिवासी, सध्या पुण्यामध्ये नोकरी करतो. मला ज्या पद्धतीने वेळ मिळेल त्या पद्धतीने सामाजिक कामं करण्याचा व्यासंग आहे आणि त्या पद्धतीने मी केलेली आहेत. इथे पिंपरी चिंचवडमध्ये खूप अनधिकृत बांधकामं होती आणि त्याच्यावरती सरकारने शास्तीकर लावलेला होता. तर तो शास्तीकर मला माफ करून घेण्यात, आंदोलन केल्यामुळे माफ करून घेण्यात यश मिळालं. नुसतं यश नाही मिळालं सर, तर लोकांचे जे करोडो रुपये भरलेले होते ते करोडो रुपये येणाऱ्या टॅक्स मध्ये समायोजित करून घेण्यात पण मला यश मिळालं. त्याबद्दल मी प्रथमतः सरकारचा तर धन्यवाद मानेन. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये कॅन्सर हा आजार भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. माझे बरेचसे जवळचे मित्र ना मी गमावलेलं आहे. म्हणून मी पंतप्रधानांना कॅन्सरवरती पत्र लिहिलं होतं आणि त्यांना मी माझ्या 6 मागण्या केल्या होत्या की कॅन्सरवरील औषधं स्वस्त करावी, प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय करावं, प्रत्येक वर्षी कॅन्सरचं स्क्रीनिंग करावं, अशा 6 मागण्या होत्या. तर त्या सगळ्या 6 मागण्या माझ्या मान्य झाल्या. ते माझ्यासाठी एक मोठं यश आहे. आता दुसरी गोष्ट, याच्यामध्ये मी निगडीमध्ये राहत असल्यामुळे निगडीमध्ये जेव्हा स्वर्गीय महापौर मधुकरराव पवळे त्यांनी भक्तिशक्ती नावाचं शिल्प बनवलं. निगडीमध्ये एक छोटीशी आर्टिफिशियल टेकडी उभी केली आणि त्या टेकडीवरती शिवाजी महाराजांची शक्ती आणि तुकाराम महाराजांची भक्ती यांचा मिलाप दाखवण्यात तिथं आलेला आहे. आणि ही मोठी गोष्ट आहे की आणि हे खूप मोठं हेरिटेज म्हणता येईल, खूप मोठी ऍसेट म्हणता येईल पिंपरी चिंचवडसाठी, हे त्यांनी बनवलं. त्याच पद्धतीने मला इथं सांगायचं आहे की पारुंडे गावचे जे हरिभक्त परायण वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांनी 35-40 वर्षापूर्वी बाबाजी चैतन्य ओतूर मधून दिंडी सुरू केली ते पंढरपूर पर्यंत. आणि त्या दिंडीला मान असतो, कारण त्या दिंडी जिथून सुरू केली ते बाबाजी चैतन्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गुरु आहेत, की ज्या बाबाजी चैतन्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. आणि आज हा मंत्र पूर्ण महाराष्ट्रभर चालतो. त्यासाठी मी एक मागणी करत आहे की ओतूर ते आळेफाटा ह्या रस्त्यावरती जिथे जागा अवेलेबल असेल तिथे निगडीमध्ये जसं भक्तिशक्ती शिल्प आहे त्याच प्रकारचं शिल्प बाबाजी चैतन्य आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं व्हावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी मी सर्व खासदार आमदार, माजी खासदार आमदार, सर्व सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील जनजी असतील, विद्यार्थी असतील, मुलं असतील, सगळ्यांना मी आवाहन करतो. त्यातल्या त्यात आपल्या तालुक्यातला अग्रणी जो साखर कारखाना आहे, विघ्नर साखर कारखाना, यांना आवाहन करतो की कुणाच्याही माध्यमातून, मग शासनाच्या माध्यमातून व्हावं किंवा लोकसहभागातून व्हावं, पण हे शिल्प व्हावं आणि त्या शिल्पाला नाव सुद्धा रामकृष्ण हरी द्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि ते जर झालं तर हा तालुक्यासाठी मोठा ठेवा होईल. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 350 वर्ष लागले आपल्याला ही मागणी करायला, पण मनात आणलं सगळ्यांनी तर एक घडू शकते. पण सगळ्यांना मी परत एकदा आवाहन करतो, तालुक्यातले आमदार शरद सोनवणे असतील,
अमोल कोल्हे असतील, बाकीचे आजी माजी आमदार खासदार असतील, त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी हा विषय पुढे न्यावा. शासनाच्या माध्यमातून जर हे शिल्प तयार झालं तर त्याच्या इतका आनंद कुणालाच होणार नाही. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे की हे शासनाच्या माध्यमातूनच शिल्प व्हावं. कारण त्यासाठी जमीन अधिग्रहण करणं असेल किंवा लागणारं फंड उभा करणं असेल, शासन यासाठी मदत करू शकतं. तशी मागणी आपल्या आमदारांनी लावून धरावी, आपल्या खासदारांनी लावून धरावी, एकत्र येऊन काम करावं आणि आपल्या तालुक्याला एका उंच पातळीवरती पोहोचवावं. जसा आज शिवनेरीवरती भगवा झेंडा लागलेला आहे, त्याच पद्धतीनं हे शिल्प पण व्हावं. बाबाजी चैतन्य आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज